तर नमस्कार सगळ्यांना, कसे बरे का? तर बघा, आज मम्मीनं आमच्या मस्त असं सारून घेतलं. इथं आहे तुळस बिळस अशी बघा. तर बाहेर चूल पेटवायचंय कारण का आज आहे होळी. तर होळीच्या सगळ्या पोळी हां असं म्हणायचं होतं. मला वाटलं शुभेच्छा तिथे काय की पड्डीशी सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्याकडून पण सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणलं तर सकाळ सकाळ कुणी पोळ्या केल्या असू नसू तर आमच्या घरी यायचं बरं का पोळी खायला. आमची आई लई मोठ्या मोठ्या पोळी करते त्याच्यामुळे असते मोठ्या मोठ्या. म्हणूनच म्हणलं आमच्या घरी यायचं म्हणलं पोळी खायला. तर मी गेलते कामाला बघा, कामावर सकाळ सकाळ काय संध्याकाळचं असते हां त्याच्यामुळे तर काही विषयच नाही. मग आले सारवून काढलं बघा, जरा सारवून काढल्यावर कसलं भारी दिसते माझं अंगण बघा. मग तुळस माझी, तुळस तुझी झाडं ती माझी आहे ती माझी. मी लावली ती मी लावली शांतीस ती तू त्यातली निम्मी तर माझीच आहे ती. गप. तर आता मीच चूल लावली पेटवायला ती. लागली बघा बाहेर. जाऊ द्या. चूल पेटवायची आणि ह्याच्यावर डाळ घालायची शिजायला. डाळ कोणाच्या पोळ्या झाल्या असतेल्या कोणी खाऊन बी बसली ती नाही तसं निवड दाखवल्याशिवाय खायचं नसतं अजिबात. तसं पण असते काय काय हां तसं नसतंय खायचं. हां ओके ओके मग कळलं मला आज. जाऊ दे कळलं का? कळलं. मग आता लावू का माती पातेल्याला? मला ऐकायला पातेल्याला माती लावूया. रात्री काय केलंय माहिती का, मी बेळापूरला गेलो होतो बाजारला. नवऱ्यानं माझ्या काय केलंय माहिती का, खपली गव्हाण देते पोळ्या करायसाठी. खपलेगाव खपवय खपली गव्हाच्याच खायच्या. म्हणून आलं दळ नीट केलं, एवढं मोठं काम केलं आणि म्हणलं आता ऊन उतरले, बाहेर चूल पेटवून काय पोळ्या डाळ घालावी. हां डाळ ओ मस्त असं चूल पेटली बघा मस्त अशी. चूल पेटली. हो का तू काय कसली करते चूल आता? पेटली खना काय खनस कर माहिती नुसती. का? हां जा आणि पीठ आण जा आणि तोवर ठीक आहे. मी एका पातेल्याला माती लावून घेते. ओकेच चला उठायचं का? उठू की मग. पातेल्याला माती बिती लावून लगेच डाळ बिळ तयार आणून पाणी ओतून चालू केला कार्यक्रम मस्त असं पुरणाच्या पोळीचा. कुणी कुणी घातली डाळ अशी 4 वाजता. सगळ्याच्या पोळ्या झाल्या असतील, आपणच राहिली तर गावाच्या मागे. तुला कळत नव्हतं मग? तुला सांगितलं होतं जाऊ नको म्हणून. मी कोण खायचं करून एवढ्या लवकर? मी संध्याकाळी मी खातच नाही पोळी बनाय गेलं तर. सगळ्याच्या नावाच्या पोळ्या आहेत त्या. पोळ्या तर खाऊ नका, तुमच्या नरड्यातच कुचती. मी तर तेच की. किती 250 ग्रॅम नंतर पावशेरच घातली डाळ. पोळ्या खात नाही त्या म्हणून घालायचंच नाही. तुला तर म्हणलं होतं घालू नको, थोडंच घालाय एवढंच. त्याच्या 5-7 पोळ्या करणार आहे फक्त. हां नुसतं पुरण मला आवडतं, पोळी नाही आवडत. गोड पोळी करते, गोड. हा गोड पोळी करते चांगलीच. बरं आवरा. हा गोड करते आज पोळ्या. काय नाही करत बी नाही, नुसतं म्हण का होत बी नाही तिला गोड. माहिती आहे का, तिला आवडते त्या गोड पोळ्या. मला अशा गोड 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 नुसतं पोळ्या आवडतात. उगाच तसलं नाही आवडत बिना कारण घातली असती बरं का असं मागाशी चालेल डाळ, पण लय ऊन पडलं होतं बाहेर. आहे ना. आणि काय माहिती का, मला नाही कुकरच्या ह्याच्यातली कुकरमध्ये घातलेली डाळ आवडत. मान रडायला लागले. हां बघा त्यामुळे ती कसं आहे माहिती का, चिकट 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 होती पुरण मला, त्यामुळे खाऊ वाटत नाही मला त्याची पोळी. काय बरं ते रे. हो की पक्षी वरटी हो दिसला बरं का तुम्हाला? पक्षी दिसला तर सांगा कोणचा पक्षी आहे. पक्षी कसला आहे बघ, कसं ओरडायला येड्यावानी. किती लांब ओरडते. चला आता ह्याच्यात टाकू का पाणी? त्याचं कोणतरी गुमलंय काय की येड्यावानी करायला. टाकलं का? ओके चला टाकून घ्या डाळ मग आता ह्याच्यात. चला ह्याच्यात डाळ शिजती तर आतमध्ये पीठ मळून घेऊया. आता पीठ दळलंच नाही तर दळलं नाही. हां आता कसं पोळ्या करायच्या काय माहिती आता कशाच्या करायच्या. हा म्हणली 15 मिनिटांना या म्हणे, दळून ठेवतो मी. बरं उरकतो आता डाळ शिजती तर आत. मी काय उरकू? काहीच नाही आत उरकायसारखं. बाकीची तर डाळ लसूण बिसून जरा खोबरं बिबरं आमटीला हो हो करते करते. पाता येते ग. किती 5 वाजले ते बघ. होतंय मग ते पक्षी गेला उडून. तासाभरात होतंय सगळं आपलं. होते आपल्याला असं काय वेळ लागतो या. गौऱ्या भेटतेल्या का पण आपल्याला ग आता? गवऱ्या आणावं लागतील आता. कुठं नाही तेच तर आणते ते कुठून जाऊन. बघू हडकाय जाऊ आता. थोडं का असते आणायचं कुठं कोणापर्यंत जाऊन. बरं चला मग आपण करून घेऊ आता. डाळ तर पहिले शिजवते मग लगेच पोळ्याला तयारी करूया आपण. आमटीची ह्याची तयारी करून घेऊया. चल मग उठ उरक. उठणारच आहे मी, तूच उठणं झाली जाग्यावरनं. माझं काय आहे चल की, तुम्ही सोलायला घे आमटीचं काल त्याचं कढीपत्ता आणायचा आहे जाऊन अजून. कढीपत्ता आहे का कुठं आता इथं? मी आणते जाऊन मशात नाही. आणि चला तू तर उरक. हो का डाळ घेतली बघा आता, म्हणजे काय त्याला म्हणते ती शिजवून झाली डाळ. दोन परतायला लागली. आणि त्याला गुळात असं परतायचं. गुळ जरा वेगळा दिसतोय मला. गुळ असला आणला या. हो का कसला गुळ तर डेंजरस आहे.
तुला गोड पोळी खायची ना? हां गोडच आवडतं माहिती ना. मला थोडा गुळाचं की थोडं टाकायचं म्हणजे थोडं मग असू दे. काय नसतं, गोष्ट करायला नसतं. कुठं उष्ट केले तेव्हा. गुळात आता ह्यातलं काढले गोष्ट झाली का? आता ह्याच्यात सुटबडीशेप गुळ टाकून घेतलाय आता. ओकेच. परतून घ्यायचं आता. मी तर छान असा आत्ताच मेकअप करून बसली माहिती आहे का. मी वेण्या बिण्या घालून बसली. आवरायचं आवरायचं लवकर. मस्त अशी तिथं पोळीचं पाव मांडायचं, रांगोळी बिंगोळी काढायचं जरा. कुठं हिथं वट्यावर आपल्या वटेवर. आपल्या वट्यावर करायची ते. बरं चलो. चला आमचा असा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. हां आणि माझ्या पोळ्या पोळ्या कशा वाटते त्या आमच्या मम्मीच्या हातच्या ती पण आम्हाला कमेंट करून सांगायच्या आहेत सगळ्यांनी. चला हां टाटा बाय बाय बाय.